ही गोष्ट ऐकून तुमची झोप नक्कीच उडणार आहे. हा एक भयानक अनुभव आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायची हिंमत आहे का तुमच्यात? रूम नंबर 13 हॉटेलमध्ये घडलेली एक खरी घटना. ही गोष्ट आहे हॉटेलमधील रूम नंबर 13 ची. मुंबईमध्ये एक जुनं हॉटेल होतं. तिथे एक रूम होती. ज्या रूममध्ये जाण्यासाठी सगळी माणसं घाबरायची ती होती रूम नंबर 13. लोक म्हणायचे त्या रूममध्ये काहीतरी विचित्र आहे. ते काय आहे ते कोणालाच कळलं नाही. ही गोष्ट आहे सोनाली नावाच्या मुलीची. सोनाली कामानिमित्त त्या हॉटेलमध्ये राहायला आली. तिला रिसेप्शनवर सांगितलं गेलं, मॅडम रूम नंबर 13 घेऊ नका. पण तिनं ते हसून इग्नोर केलं आणि ती त्याच रूममध्ये गेली. सुरुवातीला सगळं नॉर्मल होतं. रूम क्लीन होती, सगळं ठीक. पण रात्री 12 वाजता तिची अचानक झोप उडाली. तिला वाटलं कोणीतरी दरवाजावर टकटक करतंय. ती उठली. तिने दरवाजा उघडला पण बाहेर कोणीच नव्हतं. ती परत झोपायला गेली. पण काही वेळाने पुन्हा टकटक. यावेळी टकटक थोडी जोरात होती. आता मात्र ती घाबरली. पण पुन्हा दरवाजा उघडला तरीही कोणी नाही. आता ती खूप घाबरून गेली. ती लाईट चालू करूनच बसली आणि अचानक तिला बाथरूममधून पाण्याचा आवाज आला. ती हळूच बाथरूममध्ये गेली आणि पाहते तर काय, नळ स्वतः चालू होता. ती नळ बंद करून बाहेर आली. अचानक तिचं लक्ष आरशाकडे गेलं. आरशावर हळूहळू शब्द दिसू लागले, लीव्ह धिस रूम. या रूममधून बाहेर जा. सोनल घाबरून मागे सरकली आणि अचानक लाईट बंद झाली.